Hello everyone, welcome to our channel Born with a Goal. मी मिहिर असोलकर. आणि मी विकास जाधव. आज आम्ही डिस्कस करणार आहोत अफगाणिस्तानची T20 स्क्वॉड फॉर कमिंग T20 वर्ल्ड कप. सो बघूया, तुला काय वाटतं मीर? अं, मी जेव्हा आता साईड बघतोय, ऑब्व्हियसली ते आताच एक सिरीज हम्म, जिंकून आलेत वेस्ट इंडिज मधनं आणि त्यांची साईड मोर ऑफ अ बॉलिंग हेवी वेट्स आहे. जसे की त्यांच्या स्क्वॉड मध्ये त्यांचे कॅप्टन हम्म, रशीद खान, मग ओमर जाय, मुजीबुर रहमान आहे, तो पण चांगलीच फॉर्म मध्ये आहे. मग नूर अहमद आहे. तर एक प्रॉपर सब हम्म, कॉन्टिनेंट बॉलिंग अटॅक जशी हवी हम्म, असते, तशी त्यांची एकदम बॉलिंग हेवी आहे. बॅटिंग मध्ये हम्म, ऑब्व्हियसली त्यांचे जे प्लेयर आहे हम्म, रसुली, मग अटल, हे सगळे चांगल्या फॉर्म मध्ये तर आहेच. बट हम्म. या आय आय फील लाईक की बॉलिंग हेवी वेट आहेत हे लोक. ओके. मी पण त्यांची आता स्क्वॉड बघितली, तर या म्हणजे तू बघशील ना हम्म, त्यांचे बॉलिंग लाईनअप खूप पॅक आहे. म्हणजे त्यांच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स हम्म, आहेत आणि जर तू सबकॉन्टिनेंटल कंडिशन बघशील, स्पिनिंग ट्रॅक असतील तर दे कॅन अपसेट. जर म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे, जर ती लोक पहिली बॅटिंग घेऊन किंवा वायसा वर्सा, म्हणजे ती लोक जर लवकर हे करतायत, विकेट्स अर्ली विकेट्स घेत आहेत आणि हे करतायत, तर त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज आहे. बॅटिंगमध्ये कसं आहे की आय गेस गुलबाज आणि जादरांवरती जास्त प्रेशर असेल, कारण की बाकी मिडल ऑर्डर बघशील तर मला एवढी हम्म, एक्सपिरियन्स वाटत नाही. नबी टेल एंडर आहे त्यांच्याकडे, बाकी ते रसुली आणि अत्तल वगैरे एवढे एक्सपिरियन्स वाटत नाहीये. तर मग एक आहे मला एक फक्त हम्म, नेगेटिव्ह वाटतो की त्यांचा मिडल ऑर्डर. बाकी त्यांचं बॉलिंग लाईनअप चांगली आहे. राईट राईट. म्हणजे हम्म. कुठलाही स्कोर जर उभा केला त्या लोकांनी, तर त्या लोकांकडे डिफेंड करण्या एवढी तरी बॉलिंग आहे. अं, ते 120 येस, असू दे येस. या या तर 180 असे. हम्म. मग प्रेडिक्टेड लाईनअप अम, तुला काय वाटते, काय असेल? अ, मी आता बघितलं ना तर बघ त्यांच्याकडे इब्राहिम जादरान आहे आणि गुरबाज आहे. तर ती लोक येतील ओपनिंगला. नंतर त्यांच्याकडे सदिकुल अटल आहे आणि रसुली आहे मिडल ऑर्डर्समध्ये. मग त्यांच्याकडे गुलबद्दीन नायाब आहे आणि तो येईल. त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे मोहम्मद नबी आहे, जो की त्यांचा एक ह्याचं फिनिशरचं काम करू शकतो. आणि नंतर मग रशीद खान आहे. रशीद खान आणि नबी हे दोघं येऊ शकतात. नंतर मग बॉलिंग लाईनअप बघशील तर ओमरजा आहे आणि त्यांच्याकडे मुजीबुर रहमान आहे. आणि नंतर मग फारुकी आणि नवीन उलहकमध्ये मला वाटतं ते लोक एकाला खेळवतील. मला असं वाटतं की नवीन उलहकला खेळवतील, कारण की त्याचा IPL मध्ये एक्सपिरियन्स जास्त आहे आणि नूर अहमद आहे त्यांच्याकडे. तुला काय वाटतं? ओके. माझी पण सेम लाईनअप आहे. जदरान गुरबाज ओपनिंग करतील, अटल वन डाऊन येतील, हम्म, दारविस रसोली टू डाऊन येतील. त्यांचा खूपच चांगला फॉर्म होता आता वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट. मग हम्म, मोहम्मद नबी, गुलबदीन, मग हम्म, त्यानंतर मग लोअर मिडल हम्म, ऑर्डर लाईक रशीद खान, मग उमर जाई पण आहे. ते खूपच चांगले असे ऑलराऊंडर आहेत त्यांच्याकडे. मग मुजीबुर हम्म, रहमान, नूर अहमद, फजल फारुकी आणि हम्म, 12th मॅन नवीन उल हक. कसं आहे की बॉलिंग मध्ये इन हम्म, केस जर स्पिनिंग ट्रॅक असेल, तर तुम्ही एक एक्स्ट्रा स्पिनरला हम्म. खेळू शकता, किंवा जर फास्ट ट्रॅक असेल, येस. मग तुम्ही त्याला बसून स्पिनरला बसून कुठला तरी एक फास्ट बॉलर खेळू शकता. तर त्यांच्याकडे ती एक हम्म, वे म्हणजे म्हणजे म्हणतात ना, शफल करायला त्यांना एक ऑप्शन्स आहेत तिथे. हम्म. गुड, गुड. मी आज सकाळीच एक न्यूज वाचली की त्या लोकांनी अफगाणिस्तानने ना हम्म. ह्याला आपला दिनेश दिनेश कार्तिकला ॲज अ मेंटॉर घेतलंय फॉर T20 वर्ल्ड कप. तर त्यांची एक अच्छा. स्पेशालिटी आहे. इव्हन तू बघशील ना, हां, त्यांची एक स्पेशालिटी आहे की इव्हन लास्ट 50 ओव्हर्स वर्ल्ड कप जो इंडियामध्ये झाला, त्या लोकांनी अजय जडेजाला घेतलेला ॲज अ हम्म. मेंटॉर. आणि त्यांचा रन तुला माहितीच आहे. राईट. ती लोकं ऑलमोस्ट ऑस्ट्रेलियाला हरवलेलं. जर मॅक्सवेल नसता, तर ती हा. वानखेडेची मॅच त्या लोकांनी मॅक्स. काढली असती. हां. सो मग राईट. म्हणजे दे आर कंटेंडर, लाइक ते येऊ शकतात सेमीफायनलला. म्हणजे त्यांना तू असं हे करू शकत नाही. राईट राईट. तुला काय वाटतं? हम्म, हम्म, मला पण असंच वाटतं की यू हं. कॅनॉट टेक देम लाईटली, अफगाणिस्तान. आणि ते मागच्या वर्ल्ड कपला येस. पण सेमीज मध्ये होते ते. येस. अं, तर हा, दे कॅन गो बियॉन्ड ये दॅट. आणि फक्त एवढंच आहे की फक्त थोडं हं, जर बोलतात ना, बॅटिंग मध्ये थोडं त्या लोकांना सपोर्ट असा
भेटला ना, फॉर एक्झाम्पल जर बॉलिंग साइडने हं, हं. 200-250 खाल्ले ना, मग ती बॅटिंग मला दिसत नाही की ते लोकं तेवढे रन चेस करतील करून. 250 तर जास्तच झाले. 220 पण असतील एक्झॅक्टली. तरी पण डिफिकल्ट होईल त्या लोकांना. तर बघूया. एखाद्या तुला वेळी काय ते लोकं वाटतं काय 150 होईल डिफेंड किती? करतील. पण हां. राइट, राइट. हां, तेच मला 150 काय 120 पण डिफेंड करतील स्लो ट्रॅकवरती आरामात. हां, तेच म्हणजे ते कसं आहे की त्यांचं दिवसावरती आहे की कसा पिच आहे, डे कसा आहे, टॉस कोण जिंकतंय आणि कसे लोक खेळतात त्याच्यावरती हं. डिपेंड आहे. पण आहेत दे आर द वन की अपसेट करू शकतात. बघू. अरे, आरामात. सो मित्रांनो, अ, असेच हो, असेच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाउंड्री ते गोल. बॉलिवूड